तर नमस्कार मंडळी मंडळी बोलतो आपण. तर नमस्कार मंडळी नमस्कार. आत्ता स्कीम झाली खूप मोठी. येस, त्याच्यामुळे आम्ही परत ब्लॉग सुरू केलेला आहे. मंडळी विसरली. गपरे तू. मंडळींना. मी फक्त होती दवे मित्र sweet आले. बोलतो काय दवे स्वीट्स. तर मी फक्त विसरले होते. मित्र बोलतो की मंडळी बोलतो, तर ते थोडस कन्फ्युजन विचारात आहे. सो आता आम्ही गाडीतून ब्लॉग सुरू केलेला आहे, कारण आम्हाला खूप लवकर फटाफट एका मीटिंगला जायचं होतं सकाळी. सो ते मीटिंगला पोहोचणं जास्त गरजेचं होतं, म्हणून पटकन आवरून तिथे आम्ही पोहोचलो. काय झाले? परत भांडणं होऊन गेली. भांडण? एक मिनिट, भांडण झालं का? माझ्यामुळे झाली. नाही भांडण नाही झालं, रुसवे फुगवे झाले जरा. ते पण तुझ्यामुळे झाले. माझ्यामुळे ते झाले. ठीक आहे, मी मान्य करतो ना माझ्यामुळे झाले, आणि सगळ्यांसमोर तुला सॉरी पण म्हणतो. पण तू मला एकटाच सॉरी का नाही बोलत? तू मी व्लॉग सुरू केल्यावरती सॉरी कसं काय बोलतो हा? मला हे म्हणजे मला ह्याच्याकडून सॉरी बोलून घ्यायचं असेल की मी व्लॉग सुरू करून टाकायचंय. हा एकटाच मला सॉरी बोलतच नाही. हा आतापर्यंत सकाळपासून मला एकदा पण सॉरी बोलला नाही, आता सॉरी बोललाय. तो त्याच्या तोंडाने सांगेल की तू सॉरी बोलत नाही असं. हो, तसं करतो मी. लाज वाटत नाही माणसाला. सो आता आम्ही काय केलं आपण, मीटिंग वगैरे वरून आलो आणि घरून चहा पिऊन आलो होतो. पण आता आम्हाला कॉफी पिण्याची गरज वाटते, कारण डोकं खूप दुखतंय. मीटिंग मध्ये इतकं माथापच्ची झाली आमची. तर मग आता मी शोधतोय ते. आम्ही ना एका चांगल्या ठिकाणी चाललो होतो कॉफी प्यायला. पण मग आम्हाला आठवलं की नाशिकमध्ये एक हिडन कॉफीचा स्पॉट आहे, जे असं मध्ये जाऊन घरात खाली असं छोट्याशा कॉर्नर मध्ये, खूप बोळ्यांमधून. तर मग आता ते शोधतो आम्ही आणि तुम्हाला भेटतो. तो शोधतोय सापडलं. हेच ना? बघू एखादी रील लाव ना, मग कळेल. नाही रे, मग कोणतं वाला? हा हेच नाही रे, हे तर त्याचं हेच आहे. हा इथे नाहीये, मुंबईचा आहे हा. नाही ना, नाशिकचा नाही. थांबा, कन्फ्युजन दूर करून येतो. मित्रांनो, आमचा परत एकदा पचका झालेला आहे. स्कीम झाली. जे ते आहे म्हणजे जे रोस्टरी आहे, फक्त रोस्टरी. हा, फक्त तिथे कॉफी म्हणजे डायरेक्ट हे मिळतं, विकतात. ते पॅकेट्स विकतात, रॉ कॉफी विकतात. आणि तुम्ही घरी नेऊन ते बनवू शकतात. पण नेमकी प्रॉब्लेम असा झालेला की आम्ही जी रील बघितलेली ती, त्याच्यामध्ये त्या माणसाने तिथे जाऊन कॉफी पिताना दाखवली होती. तर मग आम्हाला वाटलं की ते कॉफी शॉपच आहे, की ते बनवून देतात. कारण तो बोलला की ते बनवून देतात कॉफी प्यायला. तर आम्हाला वाटलं की ते मिळते, पण नाही. तिथे रॉ कॉफी मिळते, आपल्याला घरी जाऊन बनवावं लागते. आणि प्लस ती फक्त ब्लॅक कॉफी बनते. तर मग म्हणजे ब्लॅक कॉफी लवर साठी येते. तुम्ही त्याची दुधाची बनवू शकता, पण ब्लॅक कॉफी बेस्ट बनते. तर मग आता आम्ही परत आमच्या वेला वळालोय, जिथे आम्ही चाललो होतो. येस, आता तिथं जातो, कॉफी पितो. मी एवढे दिवस बॅन टाकला होता त्याच्यावरती. कशावर? त्यांच्या ह्याच्यावरती. हा, आम्ही बॅन टाकला होता. आम्ही जातच नव्हतो. आम्ही जवळपास 6, 7, 8 महिने, जास्त मागच्याच या टायमाला जात होतो. म्हणजे 1 वर्ष जवळपास होत आला. आम्ही बॅन टाकला होता त्या जागेवरती जाणं, कारण तिथले स्टाफ एक भयंकर रूड वागले होते आमच्याशी. आणि ओनरला ते मान्य पण नव्हतं. जो म्हणजे काउंटरला होता, ओनर होता, त्याला काउंटरवाला म्हणतात नाही त्याशी वागूच शकत नाही. आणि दडदडीत कॅमेऱ्यांमध्ये दिसतंय, सगळीकडे दिसतंय की भयंकर रूड वागलेत आमच्याशी. तरी पण ठीक आहे, आता काय नाही करू शकत आपण त्या गोष्टीसाठी. सो आता आम्हाला कळलेलं आहे काउंटर मेंबर चेंज झालाय, तर आम्ही झालो. आणि स्टाफ पण चेंज झाला. हो, तर आता आम्ही आलो कॉफी पिण्यासाठी. खूप दिवसांनी ती झाली. बघू तशीच आहे का? हो, 100%. 1 वर्षापासून नाही पिलेलो, आता ते हां, आता पितो. चेअर्स मी करते. पिऊन भेटूया परत.
हो, तर आम्ही आलो कॅफेमध्ये आणि आमचं शूट चालू आहे. शूटसाठी ऋषीला हे मेल मिळालं आहे आणि अजून सँडविच येत आहे. या ना. आणि आता आलं शूट ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलं आहे. लास्ट शॉट चालू आहेत. लास्ट शॉट झाले की मग इथे दाखव एवढं खायचं. आम्हाला फ्रीचं किती फूड मिळतं बघा मित्रांनो. मेहनत बिकॉज ऑफ करायची. मी. कैमरे के पीछे क्या है फर्क नहीं पड़ता, कैमरे के आगे क्या है फर्क पड़ता है. पैसे मागू का आता हिच्याकडं? हा? मी देते ना हे फ्रीचं फूड ह्याला पण देते. गरीब, स्टँडर्ड गरीब. सो जस्ट गॉट लॉट मोर इंटरेस्टिंग. काय मग तू कसं वाटलं? आम्ही बर्गर संपवले, सँडविच संपवले, हे आम्ही संपवू नाही शकलो, हे पण आम्ही संपवू नाही शकलो, म्हणजे आम्ही खाल्लंच नाही. हे मला इतकं आवडलं नाही. सगळ्यात जास्त मला बर्गर आवडलं. खूप मस्त होतं. म्हणजे वाटलंच नाही की बर्गर हेल्दी बर्गर खातोय. किसी महान पुरुष ने कहा है वाह वाह की जेव्हा आपण नर्सरीपर्यंत नाही जाऊ शकत असतो तेव्हा नर्सरी आपल्यापर्यंत येते. क्या बात क्या बात क्या बात. ते ह्याच्यामुळे कारण मला 2 वर्षापासून प्लांट्स घ्यायचे आणि हा मुलगा मला नर्सरीत घेऊनच जात नाही. मग एखाद गाडीवाला नर्सरीवाला बाबा दिसला आम्हाला, मग हा मला विचारतो हा प्लांट्स विकतोय का, म्हणून म्हटलं की जेव्हा आपण नर्सरीपर्यंत नसतो जाऊ शकत तेव्हा नर्सरी आपल्यापर्यंत येते. अशा प्रकारात लाज वाटत नाही, म्हणत नाही की चल बाई घेऊन जातो. आता अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे BNB कॅफेला. आलेलो आहे शूट करायला एका ठिकाणून दुसऱ्या. फोटोग्राफर मोडमध्ये. येस, आता उदू फोटोग्राफर मोडमध्ये. हा, उदूचा इग्नोर करा, माझा बघा. कपडेच नाही उरले पावसाळ्यात माझ्याकडे. ओके. हा प्रकारचा मस्त कॅफे आणि हा आमचा टीम मेंबर ऑलवेज बिझी. जेनजी काय जेन झेड का जेन झेड बाय जेन झेड. मी नाहीये जेनझी. कसं काय ते? नाहीये तू काय तुझं बॉल? 2005 आहे मी. 5 नंतरचे जेनझी मध्ये आता. शिट. नाही रे, मग तू पाच जेन नंतर. पाच Gen Z नंतर. आहे मग. आम्ही मी Gen Z वाचलो, 1 मध्ये. वर्षाने वाचलेलो मी. आलेलो आहे. उदू शूट घेतोय आणि हे स्नूकरचा शूट चालू आहे. सो आता हे मस्त अरे त्यांचा जीव केवढा, ते ओरडता केवढे पाहिले का. हे एकदम गप्प बसले. ते सोडलेच वाटतं ना. नाही ते मग? त्यांची मम्मी आहे ते तिथे फिरतीये, पण हे गप्प आहे जरा. उदूचं शूट चालू आहे पण मी काय करतेय. वाव वाव दाखव बघ. वाव तुला कळलं. तुम्हाला दाखवते की आमच्या शूट प्रोसेस कशी चालू आहे. बघ हा उदू कुठे चाललेला आहे आणि ही मॉडेल आहे आणि हा आमचा कौस्तुभ टीम मेंबर आहे आणि ह्यांचं शूट चालू आहे आणि उदू कुठे चाललेलं आहे. थांबा पुढच्या साईडला. हो, आता आम्ही जरा खाली उतरलोय. ढगात होतो मी, आता जमिनीवर आलोय. दिसना मग ढगात होतो, ढगात. आता आलोय जमिनीवर. आता उदूला खेळायचं. आता उदू खेळतोय. पण येत तर नाही, पण तरी आम्ही खेळतो. खेळणार. ट्राय पण डोंट ट्राय. एका पण याला टच नव्हतं झालं मग अशी. आता परत आपण ट्राय करतोय. येस, पण हे आणि हे उदूनीच इथपर्यंत आणलेले. ब्रेक घेतलेला आहे. मी रेकॉर्ड करू का तुमच्यासाठी? नाही थँक्यू टेन्शन नाही. थँक्यू. येस. ओजी आणि ब्लॉग. आता मी कशाला असा घुसला. मी काय दाखवते, मी दाखवते दमा. ह्याची ब्युटी दाखवत होती मी आणि तू काय असा पटकन घुसला मध्ये. ब्युटी महत्वाची आहे. तुझी ब्युटी बघू जरा. तुझी ब्युटी थांब. परत ओके. बरोबर आहे. अशा माणसाला असंच येतं आणि हे बरोबर अशा माणसाला येतं. माझ्यासारख्या चावते मी.
समोर उभी होऊ तू. लोकांना कसं कळेल सावते म्हणजे काय असतं. भारी आहे का गरम आहे जास्त? ओके. कौस्तुभची कॉफीच आहे ना कौस्तुभ? आईस कॉफी. आईस मेल्ट झाला. थंड माणूस आहे. आता आई फक्त PS5 रील राहिलेली ती आपण करून टाकू. पण प्रॉब्लेम आहे तू मुलगा राहिला. मी अरे मला ॲक्टिंग नाही जमत मला. ऍक्टिंग नाही करायची, ती करून घेईल ऍक्टिंग. एक काम करू करशील ना? माझे कपडे घेऊ आणि तिची ॲक्टिंग घेऊ. पाठावर आहे. अरे माझं काही हँड नाही ठेवत जास्त डोकं ठेवलं कसं ठेवलं ठीक आहे कपडे घेऊ. नाही कपडे नाही करत. हां तो अँगल आहे. नाही कपडे कौस्तुभचे कपडे आणि ती पूर्ण कपडे घेऊन घेऊ. तर तुम्हाला दिसत असेल तर. आणि अशा व्ह्यू सोबत शूट चालू आहे. शूट वाले गायब झाले. गेला आहे आता आणि असं शूट चालू आहे. हवायला का कपल रील बनवायला हा कौतुक काय करतो एवढा पॅक होऊन आलाय जसं की ते नाही का ते पोरं नाही का फुल पॅक होऊन येतं. पोरं पकडायला नाही जायला पाहिजे. पकडायला नाही जायला पाहिजे. ऍक्शन लाईट्सच नाहीये इथे. फक्त टीव्हीच्या लाईट मध्ये जेवढं लाईट येत असेल. कौस्तुभ तू तसाही नाही दिसणार रे. एवढा पॅक कशाला होतोय? बापरे उदू. कोणता खेळ थांब तुझ्या मम्मीलाच पाठवते. तू काय रे तुझं मध्ये मध्ये? असा विषय. तुम्ही ब्लॉग मध्ये PS5 चालू आहे आणि आमची शूट पण चालू आहे. PS5चं शूट चालू आहे आणि आम्ही दोघं असे एकाच ह्याच्यावरती जबरदस्ती घुसून बसलो. उठायचं नाहीये आणि याला इथेच बसायचं. आढाऊ नॉन पुस्तकी किडे पुस्तकांसोबत. वन गो. राईट नाव आता असं शूट चालू आहे. कौस्तुभ इकडे आणि न्यू थिंक आम्ही नटेला बनमस्का ट्राय करतोय. आता अशा प्रकारे शूट चाललेलं आहे. तुम्हाला माझा आवाज येत नसेल बट थांबा समोरच्या साईडने दाखवते. फायनली शूट झालेलं आहे. माफिया. जय हिंद. तर आता आम्ही बिल्डिंग मध्ये एंट्री घेतली आणि बिल्डिंग मध्ये आत्ता रात्रीपासूनच 15 ऑगस्टची तयारी सुरू झालेली आहे. बरं इतकं थकलोय पण ते सकाळचं प्रोटीन नाही पचले. अजून सुद्धा पोटात असं हेवी झालेले की बापरे काय खाल्ले आणि काय नाही. सकाळचं खाल्लेले 12 वाजेचं. म्हणजे विचार करते प्रोटीन शेक वगैरे घेणार लोक एनर्जेटिक किती राहतात दिवसभर. फुल एनर्जेटिक त्याच्यामुळेच राहतं. मला तर वाटायला लागले रोज आहे ना थोडंसं प्रोटीन शेक द्यायचं आणि फुल दिवसभर काम करायचं. फुल हे तर अशा प्रकारे डेंजर थकलोय. घरी पोहोचलेलो आहे. प्रोटीन काय जिरलं नाही. हो ना एका ह्याच्यात पण कळलं ना त्यांना. कळलं त्रास हे करतोय. बाय तसा इग्नोर करा. सो तर आता ऋषी करते काम, मी करतोय एडिटिंग आणि आम्ही मनुके खातोय. कारण आम्हाला प्रोटीन खूप झालंय. भूक काहीच नाही पण तोंडाला काहीतरी चव पाहिजे. कारण खूप घाण असं वाटतंय कधी पण उलटी होईल. कसं काय ते प्रोटीन वर जगणारे लोक रोज पनीरच खात असतील.
सिरियसली खाऊ शकता कस काय काय माहिती. तुम्हाला आवाज येतोय का मित्रांनो? म्हणून आम्ही गप्प बसलो. आमच्या बिल्डिंगमध्ये 15 ऑगस्ट आजपासूनच सुरू झालेली आहे. आत्ता रात्रीपासूनच सुरू झालेली. ऐकायला येत असेलच तुम्हाला. तो म्हणते मी एक दिन आऊंगा एक दिन आऊंगा. इथं ऋषीला अटॅक स्ट्रेस इटिंग झालं ऋषीला फुल. अरे इतका स्ट्रेस वाढला माझा. माझी स्ट्रेस इटिंग व्हायला. म्हणजे जवळजवळ तो नका रे नका रे. आणि त्या पोराकडून खरंच नाही आता वेगळं म्हणते. मला घरीच यायचं नाही ऋषी मी चाललो. ते शॉक लागतात त्या माणसांना. आणि या पोरांकडून माहिती आहे. कौन है ये लोग कहाँ से आते हैं ये लोग ऋषि. शक्तीच्या बाहेर गेले. लिटरली त्या एका पोराने 3दा म्हणलंय हे गाणं. असं कोणतरी पोरं. कसं आहे मग? आवाज जातोय का पण? जात नसेल. कसं आहे मग? ते म्हणताय घर का बाओगे. मला असं झालं मी घरीच का आलो. यार आम्ही अप्रिशिएट केलं की पोरगाने म्हणताय. पहिल्या ह्याच्यात तुम्ही पण बघितले. नंतर त्या एकाच पोराने 3दा ते हे गाणं म्हटलं. त्याच्यानंतर लागोपाठ त्याचे भाऊ बहीण मित्र मैत्रिणी जितके असतील सगळे हेच गाणं म्हणताय. जी लिटरली ना असं झालंय. आम्ही काय असं हे म्हणत नाही. हे जर सकाळी सकाळीच केलं ना तर आम्हाला खूप गोड वाटेल. पण आता सगळ्या लोकांना त्रास होतोय त्याचा. कारण सगळे थकून बागून आलेले ह्या टायमाला. रात्रीची झोपायची वेळ आहे. आणि आम्हाला लोकांना असं वाटतंय की आम्हाला टॉर्चर करताय. टॉर्चर लिटरली असं वाटतंय का आलो आम्ही घरी. ते म्हणते घर का बाओगे. आम्हाला वाटतंय का आम्ही घरी आलो. इतकं टॉर्चर होत आहे आम्हाला. डायरेक्ट एखाद्या कैदीला आणून इथं टाक. पहिले आम्हाला खूप गोड वाटलं. पण नंतर आता असं होतं कधी त्यांच्या हातातून कोणी माईक का घेत नाही मला हे पण ते समजत ना नाही. एकच गाणं म्हणताय. बरं वेगवेगळे म्हणत असते ना मग विषय वेगळा आहे. लिटरली 15-20 वेळेला आम्ही ते एकच गाणं ऐकलं. घर का बाओगे घर का बाओगे. मला फिट येण्याची स्ट्रेस इटिंग वाढली माझी अक्षरशः. मी स्ट्रेस आलाय मला आता की मी खायला लागली होती स्ट्रेसमध्ये. इतका त्रास झाला. आणि उदूचे पण इतका त्रास झाला त्याला पण फिट येऊन गेली एकदम. मनातल्या मनात फिट आलं 2-3. वेगळं गाणं म्हणतो. नाही भाषण देतोय तो आता. पण हे सगळे कार्यक्रम उद्या का नाही मला हेच समजत नाही. रात्र झाली. कुठल्या झोपला अशी. तर ती स्ट्रगल करत होती पांघरून घ्यायला. मग दाखव इकडे. बायको स्ट्रगल करते पांघरून घ्यायला. मी असं असं करते तरी अटकले ह्याच्या पायाखाली. हा काढून देत नव्हता मला पांघरून. तू चुकी नाहीये काही. हो हो खूप मोठी चूक. घोड चूक झाली माझ्या. मग परत म्हणायचं की भांडण झालं आमचं आणि दुसरी काय. यात पण माझीच चूक आहे. तो चलो आता झोप. नाही मी पण आहे. तर गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर.
आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो पण करा. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.